नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट युवा व्याख्याता बिभीषण गारदे. होळकरशाहीचा इतिहास यामधील पहिल्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पाठीमागच्या भागामध्ये मी सर्वांना आवाहन केलं होतं की आपण जे भाग प्रकाशित करणार आहोत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपण सर्वजण घेताय, याचा मला खूप आनंद होतोय. महत्वाची गोष्ट म्हणजे अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास तुमच्या पुढे मांडत असताना अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासाची पानं तुमच्या पुढे पलटत असताना अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासातील महत्वाच्या व्यक्ती आणि त्यांच्याबद्दलचा इतिहास आपण जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. चला तर मग आजच सुरुवात करूया अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासातील सुवर्ण पानामधील काही सुवर्ण व्यक्तिरेखा. त्यातली पहिली व्यक्तिरेखा ते म्हणजे अहिल्यादेवी होळकर यांचे सासरे मल्हारराव होळकर. त्यांचा इतिहास पाहिला आणि त्यांचं अहिल्यादेवी होळकर यांच्या आयुष्यातील स्थान पाहिलं तर प्रत्येक जण असं म्हणेल की प्रत्येक सुनेला असा सासरा मिळाला पाहिजे आणि प्रत्येक सासऱ्याला अशी सून मिळाली पाहिजे. कारण अहिल्यादेवी होळकरांच्या इतिहासामध्ये, अहिल्यादेवी होळकरांच्या जडणघडणीमध्ये आणि एका धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्या नावाच्या मुलीपासून ते होळकर साम्राज्याची महाराणी अहिल्यादेवी होळकर होण्यापर्यंतच्या प्रवासातला महत्वाचा भाग म्हणजे मल्हारराव होळकरांचं योगदान. आणि म्हणून मित्रांनो, मल्हारराव होळकर यांना समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण मल्हारराव होळकर हे फक्त अहिल्यादेवी होळकर यांचे सासरे नव्हते, तर मराठी साम्राज्यामध्ये होळकरशाहीची निर्मिती ज्यांच्यामुळे झाली ते होळकरशाहीचे निर्माते होते. होळकरशाहीची सुरुवात त्यांच्यामुळे झालेली होती आणि म्हणून मल्हारराव होळकर समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, या इतिहासाच्या पानाची सुरुवात झाली ती तळोदे नावाच्या गावापासून. तळोदे गाव हे आत्ताच्या जळगाव म्हणजे त्यावेळच्या खानदेशातील नंदुरबार जिल्ह्यामधील. तिथं सावजीबाबा बारगळांच्या पोटी जिवाई नावाच्या कन्याने जन्म घेतला. ही जिवाई नावाची कन्या म्हणजेच मल्हारराव होळकरांची आई. आणि वीर गावी राहत असलेले वीरकर हे धनगर समाजातील कुटुंबीय नंतरच्या काळामध्ये फलटण परगण्यामधील, आता त्यावेळेस परगणे होते, त्या फलटण परगण्यामधील होळगावी जाऊन राहिले. ह्या होळगावी जाऊन राहिल्यामुळं त्यांचं आडनाव होळकर पडलं. त्या होळगावी खंडोजी होळकर नावाचा एक धनगर समाजातील माणूस जन्माला आला. खरं तर खंडोजी होळकरांचा विवाह त्या जिवाईशी म्हणजे गंगाबाईशी झाला. होळकरांचं आणि बारगळांचं त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळं त्यांच्यामध्ये विवाह झाला. गौतमीबाई त्यांच्यामध्ये विवाह झाल्यानंतर 19 मार्च 1693 साली विवाहानंतर 19 मार्च 1693 साली खंडोजी होळकर आणि जिवाई होळकर यांच्या पोटी एका पुत्ररत्नाने जन्म घेतला, ज्याचं नाव मल्हारराव होळकर. हा मल्हारबा लहानपणी मेंढ्या राखण्याचं काम करायचा. पण दुर्दैवानं घडलं असं की मल्हारबा 3 वर्षाचा असतानाच मल्हारबाचे वडील खंडोजी होळकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुर्दैवानं मृत्यू झाल्यामुळं जिवाईला काय करावं कळना. मग जिवाई आपल्या माहेरी जाऊन राहायला लागल्या, म्हणजे नंदुरबार मधील तळोदे गावी जाऊन राहायला लागल्या. सावजीबाबा बारगळ हे त्या गावचे चौगुले होते. आता चौगुले, महाजन, शेटे हे गावगाड्यातील कर वसुलीचं म्हणजे आपण ज्याला बाजारपेठेतलं काम पाहणारी व्यक्ती असं म्हणतो ते चौगुले ते होते. मित्रांनो, याच सावजी मामा बारगळांच्या पोटी अर्थात जिवाईचा भाऊ म्हणजे भोजराज मामा बारगळ, हे भोजराज मामा बारगळांकडे ती जिवाई जाऊन राहायला लागली. भोजराज मामा बारगळ हे असामी व्यक्तिमत्व होतं, एक असं व्यक्तिमत्व होतं की जे कदम पांड्यांच्या सेनेमध्ये 25 स्वरांचं नायक पद भूषवत होतं. आणि मग हा मेंढ्या राखणारा जो पोरगा आहे मल्हार नावाचा, त्या मेंढ्या राखणाऱ्या पोराला घोडी राखण्याचं काम मिळालं. मामांकडे घोडी राखता राखता या पोरानं आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवली. खरं तर प्रत्येकाने इतिहासातून काय घ्यावं आणि काय नको हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी सुद्धा इतिहासातील व्यक्तिरेखा प्रत्येकाला काही ना काही शिकवत असतात.
वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर मामाच्या गावी जाऊन राहणारे मल्हारराव होळकर त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाची चुणूक दाखवली. त्यांनी घोड्याच्या पाठीमागे फिरत असताना, घोडे राखत असताना तलवारबाजी खेळणं, दांडपट्टा खेळणं, घोडेस्वारी करणं, घोड्यावरती मान टाकून रपेट मारणं, एवढंच नाही तर कुस्ती खेळणं, तिरंदाजी खेळणं यासारखं प्रशिक्षण त्या मेंढ्या राखता ती घोडी राखता घेतलं आणि स्वतः सराव करून स्वतःच्या कार्याची चुणूक दाखवण्याचं काम केलं. हे ज्यावेळेस भोजराज मामा बारगळांनी पाहिलं की पोरगा तरबेज आहे, पोरगा खूप काही करू शकतो, त्यावेळेस भोजराज मामा बारगळांनी मल्हारबाला त्या लष्करामध्ये सामील करून घेतलं. काही दिवसांनी असं घडलं की हाच मुलगा आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवत पेशव्यांच्या सेनेमध्ये सामील झाला. आता पेशव्यांनी सेनेमध्ये सामील करून घेतलं म्हणजे काय मल्हारबावरती उपकार केले होते अशातला भाग नव्हता. तर मित्रांनो, घडलं असं, प्रत्येक जण कर्तृत्ववान असतो, पण दुर्दैवानं आपल्या इतिहासामध्ये अमुक्यामुळे तमका मोठा झाला किंवा अमुक एक व्यक्ती होती म्हणून दुसरी व्यक्ती मोठी झाली असं करून त्या मूळ व्यक्तीचं मोठेपण, त्याचं कर्तृत्व कमी करण्याचं काम केलं जातं. मला असं वाटतं की मल्हारराव होळकरांचा इतिहास सांगत असताना पेशवाईने मल्हारराव होळकरांना मोठं केलं असं सांगण्याचा वारंवार प्रयत्न केला जातो, पण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मल्हारराव होळकरांपाशी काही कर्तृत्व नव्हतं का? मल्हारराव होळकरांना पेशवाईने मोठं केलं तर नेमकं मल्हारराव होळकरांपाशी कर्तृत्व काय होतं हे समजून घेणं गरजेचं आहे. मग कर्तृत्वाशिवाय कोणी मोठं झालं का? तर नाही, कर्तृत्वाशिवाय कुणीही मोठं होत नाही. कुणीही कुणावरती उपकार केल्यानं कुणीही मोठा होत नाही, उलट तो लाचार बनतो. मल्हारबा तसे नव्हते, मल्हारबा लाचार नव्हते. घटना जर सांगायची झाली तर घडलं असं होतं की शिवकाळ संपलेला होता. शिवकाळ संपल्यानंतर पेशवाईचा उदय झालेला होता. बाळाजी विश्वनाथ पेशवे हे पेशवाईतील प्रमुख होते. त्या बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या हाती राज्यकारभार होता. एक दिवस घडलं असं की बादशहाचा एक नवीन नियम होता. त्या बादशहाच्या नियमानुसार की ज्या छोट्या फौजा होत्या त्या छोट्या फौजांनी आपल्या फौजेचा खर्च हा स्वतः भागवायचा, त्यासाठी कुठेही लूट करायची नाही. खरं तर हा कायदा बनवणं सोपं होतं, मात्र छोट्या फौजांनी जायचं कुठं याचं उत्तर मात्र दिलेलं नव्हतं. कारण छोट्या फौजा चालवायच्या म्हटलं तरी दानगोटा, फौजपाटा ह्या सगळ्याचा खर्च होताच की. मल्हारबांच्या बाबतीतही तसंच झालं. छोटी फौज त्यांच्यापाशी होती खरी, पण ही फौज सांभाळण्यासाठी आवश्यक दानगोटा मिळत नव्हता, आवश्यक फौजपाटा मिळत नव्हता, आवश्यक चारा पाणी मिळत नव्हतं. घोड्यानं काय उपाशी मरायचं का आणि त्या घोडेस्वारांनी काय करायचं हा प्रश्न त्यांच्या पुढे होता. एकदा मल्हारबांनी शेतातील गवत कापून आणलं, धान्य कापून आणलं आणि त्या सर्वांची सोय केली. ही गोष्ट बाळाजी विश्वनाथ पेशव्यांना समजली. त्यावेळेस त्यांनी त्यांच्या मुलाला म्हणजे बाजीराव पेशव्यांना पाठवलं आणि सांगितलं, जा त्या मल्हारबाला जरा समजून सांग. आणि समजून सांग म्हणल्यानंतर बाजीराव गेले आणि बाजीराव गेल्यानंतर त्यांनी मल्हारबांपाशी गेल्यानंतर एका बारगेरावरती काठी उगारली की तुम्ही चारा कापून का आणला, तुम्ही चारा कापून का आणला. त्यावेळेस ही गोष्ट मल्हाररावांनी पाहिली की बारगेरावरती काठी उगारली खरी, पण काठी उगारण्याच्या आधी त्या बारगेरांच्या जेवणा पाण्याची, त्या घोड्याची, दारा वैरणीची सोय काय याचं उत्तर मात्र देणं गरजेचं होतं. तसं झालं नाही आणि ही काठी उगारलेली पाहिल्यानंतर मल्हाररावांना राग आला आणि मल्हारबांनी तिथं असलेला ढेकूळ त्या बाजीरावावरती फेकून मारला. आता मात्र बाजीरावांचा तिळपापड झाला की आता काय करायचं. पोरानं अंगावरती ढेकूळ फेकून मारला. अरे कोण तू? म्हटलं मी मल्हार. अरे बारगिरावरती काठी उगारता खरं, पण त्या बारगिराच्या दाना पाण्याची सोय काय, त्याबद्दल काय? त्याचं उत्तर मात्र त्या बाजीरावानं दिलं नाही. मात्र त्याला राग भरपूर आला आणि रागाच्या भरामध्ये तो त्याच्या वडिलांकडे म्हणजे बाळाजी विश्वनाथ पेशव्यांकडे गेला. बाळाजी विश्वनाथ पेशव्यांना झालेली हकीकत सांगितली आणि हकीकत सांगितल्यानंतर सर्व पेशवाईच्या मनामध्ये प्रचंड राग निर्माण झाला आणि ह्या मल्हारबाला धडा शिकवायचा म्हणून सर्वजण आले. त्यावेळेस तिथल्या पांढरे नावाच्या शिपायानं मल्हारबांना साथ दिली आणि पेशव्यांना जाऊन सांगितलं, विचार करा, मल्हारबा तुमच्यासाठी लाचार नाहीये. तुम्ही जरी त्या सैन्यात सहभागी करून घेतलेलं असलं तरी सुद्धा त्याच्या अंगी कर्तृत्व आहे, तो लाचार नाहीये. जर त्याला दाना वैरणीची सोय होत नसेल तर त्याला फक्त लष्करात घेऊन त्याच्यावर उपकार केल्यासारखं कसं होऊ शकतं. विचार करा, आज जो पेशव्यांवरती ढेकूळ उगारू शकतो तो शत्रूची काय दानादान उडवील, विचार करा. असं सांगितल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला आणि त्यांनी मल्हारबाला पेशवेच्या सेनेमध्ये सेनापती म्हणून पुढे करण्याचं काम केलं. त्यांना पुढे घेण्याचं काम केलं, घोडदळामध्ये घेण्याचं काम केलं.
खरं तर आपल्याला जर पुढे यायचं असेल तर आपल्या कार्याची, आपल्या शौर्याची चुणूक दाखवावी लागते. उगीच कुणी मोठं होत नसतं. आपले कर्तृत्व दाखवून द्यावे लागतात. कुणीतरी यावं, तुम्हाला पारखावं आणि मग पुढे यावं असं कधीच होत नाही. कुणीतरी उपकारकर्त्याने येऊन तुमच्यावरती उपकार करावा असं कधीच होत नाही. तर स्वतःचा उद्धार स्वतःच करायचा असतो. हेच कदाचित मल्हाररावांच्या इतिहासामधून आपल्याला शिकता येईल की आपल्या कार्याची चुणूक दाखवा. आणि मग मल्हारबांनी ते केलं आणि मल्हारबा पुढे जाऊन अनेक युद्धांमध्ये विजय होण्याचं काम केलं. ज्यावेळेस मल्हारबांचं स्वतःचं राज्य निर्माण होण्याचा प्रसंग सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. महम्मद शहा अब्दालीचं राजवट असलेला तो कालखंड होता. त्या कालखंडामध्ये उत्तरेला महम्मद शहाचं खूप मोठं साम्राज्य होतं आणि त्या महम्मद शहाच्या वतीनं दया बहादूर नावाचा एक ब्राह्मण सरदार त्या ठिकाणी राज्य पाहत होता. त्या दया बहादूरकडे राव नंदलाल मंडलोई नावाचा एक अधिकारी होता. व्हायचं असं, त्या अधिकाऱ्याच्या मार्फत दया बहादूर मोठ्या प्रमाणात कर वसूल करायचा, जनतेची लूट करायचा. हे मात्र त्या राव नंदलाल मंडलोईला पाहवत नव्हतं. आपण अधिकारी आहोत, आपल्याला सांगेल ते तर करावंच लागेल, मात्र हा जुलूम आहे, रेतेवरती अन्याय आहे, याच्या विरोधामध्ये कोणीतरी बोललं पाहिजे. मग त्या राव नंदलाल मंडलोई यानं अनेक वेळेस पत्रव्यवहार केला, अनेक वेळेस वरती सांगण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवानं अपयश आलं. आणि मग तो पेशव्यांकडे आला आणि सांगितलं, जर माळवा प्रदेशामधील राव बहादूर, दया बहादूर याचं राज्य जर तुम्ही नष्ट करू शकलात, त्याचा पराभव करू शकलात, तर तिथलं राज्य मी तुम्हाला देतो. राव नंदलाल मंडलोईने दिलेला प्रस्ताव पेशव्यांनी स्वीकार केला. पण पेशवे स्वतः दया बहादूरशी 2 हात करायला तयार होईनात. पेशवे स्वतःहून जाऊन महम्मद शहा अब्दालीशी जाऊन 2 हात करायला तयार होईनात. मग 2 हात करायचे कुणी? कोण आहे जो मृत्यूला स्वतःच्या खांद्यावरती घ्यायला तयार होईल, मृत्यूला स्वतःच्या अंगावरती घ्यायला तयार होईल? त्यावेळेस नाव आलं ते म्हणजे मल्हारराव होळकरांचं, की हाच पोरगा जो मृत्यूला सुद्धा घाबरत नाही. घाबरणे हे ज्याच्या रक्तातच नाही ना, तो होता मल्हारराव होळकर. आणि मग आलेली संधी तिचं सोनं करता यावं हाच इतिहास सांगतो. संधी प्रत्येकाला येत असते, पण त्या संधीचं सोनं करता येणं हे अत्यंत गरजेचं असतं. कदाचित मल्हारराव होळकरांच्या आयुष्यात सुद्धा अशी एक संधी आली, ती म्हणजे माळवा प्रदेश काबीज करण्याची. मग मल्हारबांनी पण हार मानली नाही, घेतला पण, उचलला पण आणि माळवा प्रदेशावरती स्वारी केली. दया बहादूरला पळता भुई थोडी केली, अगदी दया बहादूरला त्याच्या पाठीमागे धावून धावून त्याला मारण्याचं काम केलं. आणि मग तिथला जुलूम संपवल्यामुळं तिथल्या प्रदेशातील जनता मल्हारबांकडे आली आणि मल्हारबांकडे ती जनता आल्यामुळं त्याच ठिकाणी मल्हारराव होळकरांच्या होळकरशाहीची सुरुवात झाली. भगवा ध्वज जो महाराष्ट्रामध्ये होता, तो भगवा ध्वज उत्तरेमध्ये म्हणजेच माळवा मध्य प्रांतामध्ये जाण्याचं काम, नेण्याचं काम मल्हारराव होळकरांनी केलं. याच मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवी होळकर यांचा सून म्हणून स्वीकार केला. त्याची कथा आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहे. मुळात सून कशी झाली, तिथं काय काय घटना घडल्या, अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण लक्ष देणं योग्य नाही, मात्र हा इतिहासाचा भाग असल्यामुळे आपण तेही पाहणार आहोत. तुर्तास मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवी होळकरांना राज्यकारभाराचं प्रशिक्षण देण्याचं काम केलं आणि म्हणून अहिल्यादेवी होळकर ह्या आदर्श राज्यकर्त्या होण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. आणि म्हणून मल्हारराव होळकरांच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले, अनेक लढाया आल्या, मात्र धिटाईनं, धैर्यानं प्रत्येक संकटाशी 2 हात करण्याचं काम मल्हारराव होळकरांनी केलं. गोहत्या बंदीसारखा कायदा त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये लागू केला. एवढंच नाही तर तिथं वेगवेगळ्या प्रकारची लोकोपयोगी कामं कशी करता येईल याचा सुद्धा प्रयत्न मल्हारबांनी केलेला पाहायला भेटतो. मल्हारबांचं जे कर्तृत्व आहे त्याचाच धडा अहिल्यादेवींनी पुढच्या काळामध्ये गिरवलेला आपल्याला पाहायला भेटतो. खरं तर मल्हारराव होळकर फक्त युद्धातच निपुण नव्हते, तर मराठेशाहीमध्ये जेव्हा जेव्हा तंटे बखेडे व्हायचे त्यावेळेस ते तंटे बखेडे सोडवण्याचं काम हा मल्हारराव होळकर करायचा. दुर्दैवाची गोष्ट आपल्याला माहिती आहे, पानिपतच्या युद्धात काय घडलं. 2 मोती गलत, 10-20 अशराफत, रुपयों की गिनती नाही, असं ज्याचं वर्णन करावं लागलं ते म्हणजे पानिपतचं युद्ध. रुपयों की गिनती नाही, किती मेले सांगता येणार नाही, अशी परिस्थिती मराठी साम्राज्याची झाली. कारण त्या मल्हारराव होळकर नावाच्या म्हाताऱ्या व्यक्तीचा सल्ला इथल्या पेशव्यांनी घेण्यास नकार दिला. आम्हाला धनगराचा सल्ला नको म्हणून त्यांनी या मल्हारराव होळकरांनी दिलेला सल्ला स्वीकारला नाही आणि पानिपतच्या युद्धात काय झालं हे आपण सगळ्यांनी पाहिलं.
दुर्दैवानं पानिपतच्या युद्धाचं खापरही, त्याच्या अपयशाचं खापरही मल्हारराव होळकरांवरती टाकण्याचं काम केलं जातं, फोडण्याचं काम केलं जातं. पण दुर्दैवानं ही गोष्ट मात्र इथं सांगितली जात नाही की वयाची 40 वर्ष जो योद्धा अविरतपणे लढत राहिला, आयुष्यामध्ये 52 लढायांना तोंड दिलं आणि 52 लढायांमध्ये यशस्वी सुद्धा झाला, तो योद्धा म्हणजे मल्हारराव होळकर. स्वतः तर घडलाच घडला, पण आपल्या सुनेला सुद्धा असं घडवलं की जगाच्या पाठीवरती तिनं नाव काढलं. आणि म्हणून मल्हारराव होळकरांचा इतिहास हा अहिल्यादेवी होळकरांच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा भाग आहे. चला तर मग आजच्या भागामध्ये एवढंच. पुढच्या भागामध्ये अहिल्यादेवी होळकरांच्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तिरेखा घेऊन आपण पुढे जाऊया आणि अहिल्यादेवी होळकरांच्या इतिहासाला जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कसं पोहोचवता येईल, अहिल्यादेवी होळकरांच्या आदर्श, न्याय, नीती असलेल्या राज्याला जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत कसं पोहोचवता येईल याचाच प्रयत्न करूया. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, हा व्हिडिओ नक्की लाईक करा, तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा आणि महत्वाचं म्हणजे हा व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तींना, आपल्या परिचयातील व्यक्तींना किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून शेअर करायला मात्र विसरू नका, जेणेकरून आपल्या अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जायला वेळ लागणार नाही. धन्यवाद. आजच्या भागामध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये.